नमस्कार मित्रांनो, माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मित्रांनो, ही आपल्याला दिसणारी 5 रुपयाची नाणी आहेत। माझ्या संग्रहात जवळजवळ 40 ते 50 5 रुपयांची नाणी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये चलनात आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तत्पूर्वी हे एक नाणं पाहूया आपण। पहा, एक बाजू आणि ही दुसरी बाजू, याविषयी माहिती घेऊया आपण। हे पहा, या नाण्याच्या मध्यभागी 100 हा अंक लिहिलेला आहे। तो का लिहिलेला आहे तर भारतीय नागर विमानन शताब्दी वर्ष, म्हणजे भारतीय विमान सेवा जी 1911 ला सुरुवात झाली आणि 2011 ला शताब्दी महोत्सव आलेला आहे, म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या निमित्ताने त्याची आठवण म्हणून आपल्याला हे भारत सरकारने नाणं चलनात आणलेलं आहे। या ठिकाणी विमानाचं चित्र आहे, त्याखाली सांगितल्याप्रमाणे 100 हा अंक आहे। हे नाणं नोएडा या ठिकाणी बनवलेलं आहे, आपल्याला या इंडिकेटरवरून दिसते। आणि या ठिकाणी एक पट्टी आहे, हे तुम्हाला जर बारकाईने बघितलं तर या ठिकाणी या पट्टीवर इयर्स हा शब्द आहे, म्हणजे 100 इयर्स असे त्याचा अर्थ होतोय। आपण मागची बाजू पाहूया। मागच्या बाजूला मध्यभागी या ठिकाणी राजमुद्रा आहे, सत्यमेव जयते आहे, रुपये 5 असं लिहिलेलं आहे। भारत, इंडिया ही अक्षरं आहेत। मित्रांनो, इथे रुपयाचं चिन्ह आहे। पूर्वी रुपये रुपी असं लिहिला असायचं, परंतु या ठिकाणी एक चिन्ह आहे बघा। हे चिन्ह 15 जुलै 2010 साली डी उदयकुमार यांनी तयार केलेलं आहे, जे भारत सरकारनं स्वीकारलेलं आहे। मित्रांनो, याचा आकार गोलाकार आहे, वजन 6 ग्रॅम आहे, धातू निकेल पितळ वापरलेला आहे, व्यास 23 मिमी आहे आणि हे नाणं अतिशय सुंदर आणि आकर्षक म्हणून गणलं जातं।